नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण होळी स्पेशल मऊ लुसलुशीत गुबगुबीत गच्च सारणाने भरलेली पुरणपोळी आणि मस्त चविष्ट झणझणीत स्वादिष्ट खमंग रुचकर अशी कटाची आमटी एकाच व्हिडिओमध्ये पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी करायची ते बघतो आहे। मागच्या वर्षी होळी स्पेशल खीर आणि पुरणाची पोळी आणि मध्यंतरी पुरणपोळी केली होती, त्याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे। या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनून तयार होते, कुठेच अजिबात पुरण बाहेर निघत नाही, मस्त गच्च सारणाने भरलेली आहे। तर तुमचंही सारण छान असं काटोकाट भरल्या गेलं पाहिजे। हे रेसिपी तुम्हाला आवर्जून शिकायची असेल, व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णच तुम्हाला बघावे लागेल, अजिबात कुठे स्किप करू नका। चला तर मग वेळ न गमावता पटकन आपण या रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथं मी या वाटीने मोजून 1 वाटी हरभऱ्याची डाळ, इथं मी 1 तासभर ही डाळ छानपैकी अशी भिजवून घेतली। भिजत घातल्याने डाळ आपली शिजायला पटकन मदत होते, म्हणून तासभर तरी भिजत ठेवायची। आता आपल्याला शिजायला घालायची आहे। आता डाळ शिजण्यासाठी इथं मी कुकरमध्ये या ग्लासाने मोजून 2.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता पाण्याला छानपैकी अशी दणकून उकळी आणायची आहे आणि इथं मी संपूर्ण डाळीतील पाणी नितळून सुद्धा काढलं आहे। तर पाणी आपल्याला दुप्पट घालायचं आहे, कारण असं आहे आपल्याला यातील येळवणी काढायची आहे जी कटाची आमटी करण्यासाठी लागेल। यामध्ये थोडीशी हळद घालूया, हळदमुळे डाळीला सुरेख रंग येईल। आणि 1 चमचा तेल घालून घेऊया, तेलामुळे डाळ ही पटकन शिजण्यास मदत होईल। तुम्ही बघू शकता छान याला अशी दणकून उकळी आली आहे। उकळत्या पाण्यात आपल्याला ही डाळ घालायची आहे, लक्षात ठेवा, जेणेकरून ही पटकन अशी शिजेल, म्हणून पाणी असं खळखळ उकळतं असावं। आता ही धुतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची। सुरुवातीला आपण गॅस मोठ्या आचेवर ठेवून घेऊया, कारण यावरती जो फेस येते तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। छान याला वरती येऊ द्यायचं। बघा इथे फेस असा वरती येत आहे। आता हा फेस आपल्याला संपूर्णपणे असा काढून घ्यायचा आहे। हे बघा, जेवढा शक्य असेल तेवढा काढून घ्यायचा। आणखी मी काढून घेते। कुकरला लावायचं झाकण, गॅस मंद आचेवर ठेवून 6 ते 7 शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या। हरभऱ्याची डाळ आहे, शिजायला बरा वेळ लागतो, त्यामुळे 6 ते 7 शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घेऊया। आता आपली डाळ शिजते तोवर आपण कणिक मळायला घेऊया। तर बघा इथं या वाटीने मोजून मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। आता हे दोन्ही जिन्नस हाताने व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। बघा इथं मी व्यवस्थित असे तेल आणि मीठ छान पिठाला चोळून लावलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची। तर सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे, जेणेकरून पुरणपोळीसुद्धा छान अशी मऊ लुसलुशीत येईल। कणिक छान मळणं गरजेचं आहे। बघा इथं मी छान अशी कणिक मळून घेते। बघा इथे मी एकदम अशी सैलसर ही कणिक मळून घेतली। आता रंग येण्यासाठी बघा किंचित थोडी हळद घालून घ्यायची, याने रंग छान सुरेख येईल। हळद पिठामध्ये घालायला विसरली, त्यामुळे आता कणकेवर घालून घेते। तुम्ही पिठामध्येच घालून घ्या, जेणेकरून ती व्यवस्थित अशी लागेल। बघा एकदम मी छान मळून घेते। आता यावरती आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं। 1 चमचा तेल घालून घेतलं आहे। आता या तेलामध्ये व्यवस्थित मळून घ्यायची ही कणिक, जेणेकरून कणिक व्यवस्थित अशी मऊ लुसलुशीत होईल। बघा इथे मी छान अशी सैलसर कणिक मळून घेतली, तुम्ही बघू शकता। छान अशीच मळून घ्यायची, जेवढी तुम्ही सैल मळसाल तेवढी पुरणपोळी छान अशी मऊ लुसलुशीत येईल। तुम्ही बघू शकता किती सैलसर अशी कणिक आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास ही कणिक छानपैकी मुरवण्यासाठी मी ठेवून देते। बघा इथे कुकर मी गॅसवरून खाली उतरून घेतला आहे आणि शिवाय थंड देखील करून घेतल्या। 6 ते 7 शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घेतल्या। बघा इथं मी झाकण उघडलं आहे आणि आता आपण डाळ शिजली का नाही ते चेक करून बघूया। बघा छान ही डाळ व्यवस्थित अशी बोटावर मॅश होती, छान शिजली आहे। आता आपल्याला यातली पाणी गाळून घ्यायचं आहे। तर बघा इथं मी पातेलं घेतलं आणि यावरती चाळणी ठेवली आहे। आता आपल्याला यातील
पाणी गाळून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे असं. बघा इथे मी यातील संपूर्ण पाणी असं नितळून घेतलं, कारण हे जे डाळ शिजवण्याचं पाणी आहे हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे. आता 5 मिनटं असंच हे ठेवून देते, जेणेकरून यातील संपूर्ण पाणी असं नितळेल. आता इथे मी गॅसवर कढईमध्ये डाळ घालून घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला एकदम अशी कोरडी करून घ्यायची. तर इथं मी 4 ते 5 मिनटं परतून घेते. गॅस मंद आचेवर ठेवून ही एकदम अशी कोरडी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता ही डाळ मी संपूर्ण अशी कोरडी करून घेतली. तर मी इथं यामध्ये 1 वाटी साखर घालून घेते. तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. तुम्हाला ही पुरणपोळी कितपत गोड हवी त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करून घेऊ शकता. इथं मी 1 वाटी साखर घातली आहे. आता या डाळीमध्ये छान ही साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित ही डाळ परतून घ्यायची आहे. बघा इथे संपूर्ण साखर अशी डाळीसोबत विरघळली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे, याचा फ्लेवर छान उतरतो म्हणून. आणि अगदी चिमूटभर जायफळ किसून घालायचं आहे, याचा फ्लेवर जेणेकरून छान उतरेल म्हणून अगदी चिमूटभर घालायचं. आता परत हे 3-4 मिनटासाठी परतून घ्यायचं, जेणेकरून हे मिश्रण आपलं कोरडं झालं पाहिजे. बघा इथे हे संपूर्ण मिश्रण मी असं कोरडं करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता साखरेमधील पाणी संपूर्ण असं आटलं आहे. आता गॅस करायचं बंद. आता हे मिश्रण संपूर्णपणे असं गार करून घ्यायचं. बघा इथे मी पूर्णाची सगळी डाळ गार करून घेतली. तुम्ही बघू शकता एकदम अशी कोरडी झाली आहे, कुठेच अशी पचपचित नाही आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पुरण यंत्राची जी चाळणी असते त्यामधून सुद्धा गाळून घेऊ शकता, किंवा मग मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता हे पुरण. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुरण काढणार आहे. बघा याच्यामध्ये घालून घ्यायचं, छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आपल्याला. याला लावते मी झाकण आणि बारीक वाटण करून घेते. आणि तुम्ही बघू शकता मिक्सरला मी छान याचं बारीक असं वाटण करून घेतलं. बघा किती छान झालं आहे हे पुरण, एकदम असं बारीक पुरण करायचं आहे. आता याचप्रमाणे मी सगळं पुरण वाटून घेते. बघा इथे अर्धा तास झाला आहे, कणिक व्यवस्थित मुरली आहे. झाकण उघडून बघू किती सॉफ्ट झाली ही कणिक. आणि इकडे मी गव्हाचं कोरडं पीठ लावण्यासाठी घेतलं आहे. तर एक वेळेस ही कणिक आपल्याला मळून घ्यायची. बघा किती सैलसर झाली आहे. आणि त्याचसोबत इथं पुरणसुद्धा छान वाटून झालं आहे. आता याचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे. बघा याप्रमाणे. बघा इथे मी एवढ्या आकारामध्ये छान असा गोळा करून घेतला. आता याचप्रमाणे सगळे गोळे असे करून घ्यायचे. बघा इथे पुरणाचे सगळे गोळे करून घेतले. आता आपल्याला कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे असा. बघा एवढ्या आकारामध्ये गोळा घेतला आहे. आता याला थोडं पीठ लावून घ्यायचं आणि याची एक पारी तयार करायची आहे आपल्याला. याप्रमाणे अशी, हे बघा याप्रमाणे अशी पारी करून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. बघा असा. आणि छान हे एका बोटाने असं दाबून घ्यायचं आहे हे पुरण. बघा याप्रमाणे असं. मोदकाच्या कडा बंद करून घेतो त्याप्रमाणे हे कडा अशा बंद करून घ्यायच्या. आणि हे एक्स्ट्राची कणिक आहे हे काढून घ्यायची. बघा याप्रमाणे असं हे यामध्ये दुमडून द्यायचं. हातावर थोडं याला दाब द्यायचा. आता कणकेमध्ये आपल्याला हे बोळून घ्यायचं. बघा इथं कोरडं पीठ मी लावून घेतलं. आता छान हाताने याला असा दाब देऊन घ्यायचा, जेणेकरून सगळ्या बाजूने असं व्यवस्थित हे यामधील पुरण पसरल्या जाईल. आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे अलगद हाताने. सर्वप्रथम काठ लाटून घ्यायची याची आणि मध्यभाग हलकासा जाडसर ठेवायचा. बघा याप्रमाणे असं छान लाटल्या जात आहे आणि पोळी अजिबात फाटतसुद्धा नाही. तुम्ही बघू शकता सहज अशी लाटल्या जात आहे. बघा इथे छानपैकी मी पोळी लाटून घेतली आहे. आता तुम्हाला मी भाजताना देखील दाखवते. आता इथे तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि व्यवस्थित तवा आपल्याला तापवून घ्यायचा. बघा यावरती मी थोडं तेल शिंपडते. बघा इथं तवा व्यवस्थित तापला आहे. आता यावरती आपल्याला ही पुरणपोळी घालून घ्यायची. बघा इथं हलकीशी यावरती बबल झाली. आता याला पलटी करून घेऊया. बघा यावर थोडं तेल लावून घेते. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा लावू शकता. आता आणखी मी याला पलटी करून घेते आणि आणखी यावरती थोडं तेल घालायचं. बघा आपली पुरणपोळी किती छान टम्म फुगलेली आहे आणि मस्त अशी दिसत आहे. तर परत याला एकदा पलटी करून घ्यायची. बघा क्या बात आहे, मस्त अशी झाली आहे. याला आलटी पलटी करत शेकून घ्यायचं. आणखी याला मी पलटी करून घेते.
बघा छान या बाजू याच्या शेकून घ्यायच्या। बघा इथं आपली पुरणपोळी बनून तयार आहे। आता याचप्रमाणे सगळ्या पुरणपोळ्या करून घेऊया। बघा इथं 5 पुरणपोळ्या करून तयार आहेत। तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत झाले आहे। तर आता आपण लगेच कटाची आमटी करायला घेऊया। इथं कटाच्या आमटीसाठीचं साहित्य पाहून घेऊया। तर इथं मी 2 चमचे हरभऱ्याची शिजलेली डाळ काढली आहे, छान शिजली होती। त्यातील 2 चमचे डाळ मॅश करून घेतली। बघा याप्रमाणे अशी मी कटाच्या आमटीसाठी काढली होती आणि ही व्यवस्थित चमच्याने मॅश करून घेतली। 2 चमचे पांढरे तीळ घेतले, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा मग तुमच्या घरामध्ये जो कुठला मसाला साठवणीचा अवेलेबल असेल तो घेऊ शकता। खूप सारी कोथिंबीर घेतली। इथं 4 चमचे किसलेलं खोबरं आहे। इथं एक कांडी लसूण घेतला आहे, ते असं सोलून घेतला। अर्धा इंच इतका आलं, 1 कांदा स्लाइसमध्ये कापून घेतला आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आहे। आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे। याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊया। तुम्ही बघू शकता इथं हलकासा कलर यांचा चेंज होत चालला आहे। आता यामध्येच आपल्याला तीळ घालायचे आहे आणि या सुक्या किसलेल्या खोबऱ्यासोबत हे तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। बघा हे तीळ आणि किसलेलं खोबरं व्यवस्थित असं भाजून घेतलं। आता याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यावरतीच कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे। यावरती मी थोडं तेल घालून घेते आणि कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथं कांद्याचा हलकासा रंग चेंज झाला आहे। आता यामध्ये लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच इतका आला आहे, ते मी भाजून घेते। कांद्यासोबत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं 2 ते 3 मिनिटासाठी। बघा कांद्यासोबत इथं मी लसूण आणि आलंसुद्धा व्यवस्थित असं भाजून घेतलं। मस्त असा सुगंध येत आहे। आता गॅस बंद करूया आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घेते मी। तर इथं ज्या भांड्यामध्ये आपण पुरण वाटलं होतं त्याच भांड्यामध्ये मी हा मसाला देखील वाटून घेते। आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि नंतर कमीत कमी पाण्याचा वापर करून याचं छान असं बारीक वाटण करून घ्यायचं। तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते। बघा संपूर्णपणे हे गार होऊ देऊ आणि वाटण करून घेऊया। बघा इथं मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे। हे पातेलं जास्त तापलं होतं म्हणून हा भाग हलकासा काळवट झाला आहे। यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं। बघा इथं तेल हलकंसं गरम करून घेतलं। यामध्ये जाईल मोहरी, चांगली फुलायला हवी। बघा इथं मोहरी फुलायला सुरुवात झाली। तर यासोबत आपण यामध्ये घालणार आहोत जिरं। जिरंसुद्धा व्यवस्थित फुलायला हवं। मोहरी जिरे छान फुलले की यामध्ये जातील कढीपत्त्याची पानं, खमंग अशी फोडणी बसते। आणि त्याचसोबत इथं मिक्सरला मी छान मसाल्याचं वाटण करून घेतलं आहे। बघा सगळा वाटलेला मसाला या तेलामध्ये घालून घ्यायचा। तेलामध्ये 3 ते 4 मिनिटासाठी हा मसाला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून याला तेल सुटेपर्यंत इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा मसाला। बघा इथं मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे। तर इथं लाल तिखट आहे, हळद, कांदा लसूण मसाला आहे। आता हे सुके मसाले छान परतून घ्यायचे। बघा इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथं मिक्सरचं भांडे धुवून मी पाणी घालते आणि त्याचसोबत इथं आपण यामध्ये शिजलेलं पुरण घालत आहे, जे मी मॅश करून घेतलं होतं। आता या मसाल्यामध्ये हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला हा कट घालून घ्यायचा आहे, जे आपण डाळ शिजवण्याचं पाणी काढलं आहे याला येळवणी असे म्हणतात। तर हे यामध्ये घालून घ्यायचं। आणखी यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते। तर ही कटाची आमटी अशी सरसरीतच असते, दाटसर नसते। आता झाकण न ठेवता आपल्याला 6 ते 7 मिनिटं ही आमटी छान अशी खडखडून शिजून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता 6 ते 7 मिनिटं मी ही आमटी छान अशी खडखडून शिजवून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर। आता गॅस करूया बंद आणि सुगंध तर सांगूच नका, आपलातून येतोय जबरदस्त सुवास, घरभर दरवळला आहे। आता आपण गरमागरम आमटी आणि पुरणपोळी सर्व करूया।
तर इथे आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि गच्च पुरणाने भरलेली मस्त पुरणपोळी इथं बनून तयार आहे. बघा एकदम अशी मऊ लुसलुशीत झाली आहे. तुम्ही बघू शकता क्या बात आहे बघा. आणि यातील पुरणसुद्धा असं ठासून ठासून भरलेलं आहे. तरीसुद्धा ही पोळी अजिबात कुठेच फाटलेली नाही. तुम्ही बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत झाली आहे. आणि त्यासोबत कटाची आमटी क्या बात आहे. तर होळी सणाला पुरणपोळी आणि कटाची आमटी हा बेत आवर्जून केला जातो, तरच होळी सण हा कंप्लीट होतो. याला पुरणपोळीची आमटी, येळवणीची आमटी किंवा कटाची आमटी अशी भरपूर सारे नाव दिले जातात. तुम्ही याला कोणतं नाव देसाल ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुम्हीसुद्धा होळीला मस्त अशी मऊ लुसलुशीत गच्च सारणाने भरलेली पुरणपोळी आणि कटाची आमटी एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. आणि कमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.